ऐन सणासुदीच्या काळात साखर महाग झाल्यानं सर्वसामान्यांना मोठा फटका बसतोय। सांगली, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यामध्ये साखरेचे दर पोहोचलेत 80 रुपयांवर। या साखरेच्या वाढत्या दराचा ग्राहकांना मोठा फटका बसतोय। सणासुदीला लागणारी मिठाई देखील महागणार आहे। उत्पादन खर्च वाढल्यास मिठाईचे दर वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं आहे। तर साखरेचे दर वाढण्यामागे अनेक कारणं असल्याचंही बोललं जातंय। साखरपट्ट्यातलं घटलेलं उत्पादन, इथेनॉल निर्मितीवरचा भर, साठेबाजी यामुळे साखरेचे दर वाढले आहेत। आगामी काळात साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। मध्ये डबल भाव झाले, तर आता इथून पुढे जर हेच भाव राहील तर पुढे मिठाईचे आपल्याला भाव वाढवून लागेल। जवळजवळ 50 रुपये किलो गुळ होता, त्याची आता किंमत 75 रुपये झालेली आहे। साखरेचा बरोबर गुळ चालत आहे, त्याच्यासाठी खूप महागाई झालेली आहे। गोरगरिबांना खूप त्रास होत आहे याचा। काय शक्यता वाटते आणखी दर वाढतील? काही सांगू शकत नाही बुवा, जसे फॅक्टरीने भाव वाढवतो तसे कारखान्याने भाव वाढवतो, तसे आम्ही भाव वाढवतो। आता मागच्या महिन्यात आलतो तर 42 होती, आता आला तर 72 आहे। आणि असं समजा का 30 रुपये लगभग वाढले। आता याच्यानंतर असं असेल तर गरीब माणसानं करावं काय? किती नेणार आता साखर? पहिले किती साखर नेत होते, आता काय? पहिला आम्ही 5-6 किलो नेत होतो, आता काय 1-2 किलो न्याय लागेल। आणि ते आता आपल्या आम जेवर ते हे पडणार आहे परिणाम। याचा फटका आम्हालाही बसणार, सोबत गिरायकाला बसणार। आम्ही खर्चून गिरायकांनाच पैसे काढणार। कस्टमर नाराज होते एकदम। 5 रुपये 10 रुपये चहा वाढवलाय आम्ही। साखर जर 20 रुपये 15 रुपयांनी वाढले किलो मारू, त्यामुळे गडबड व्हायला सगळेच। खव्याचे रेट्स पण वाढले आणि दूधही 2 रुपयांनी वाढले। हे सगळे एकत्र होऊन जर रेट्स वाढवायचे झाले तर किती टक्क्यांनी आपण रेट्स वाढवू? 10 ते 15% रेट वाढायचे चान्सेस आहेत। एका महिन्यात ते जवळजवळ 30 रुपये किलोवर भाव वाढले आहे। ते सर्वसामान्य जनता नाही आणि आम्ही मिठाईवाल्यांनाही ते दराचे वाढते किंमतमध्ये लय नुकसान होऊन राहिलं आहे। आता सरकारचं काम आहे याला नियंत्रणामध्ये ठेवा आणि आमची आणि सर्वसामान्य जनताची मदत करा। बातमी सांगलीमधून आहे। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला।